नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंकगणिती श्रेणी। अंकगणिती श्रेणीमध्ये आपण नक्की काय काय पाहणार आहोत। प्रथम पाहणार आहोत क्रमिका, अंकगणिती श्रेणीमधील n वे पद, अंकगणिती श्रेणी, अंकगणिती श्रेणीतील n पदांची बेरीज, असे आपल्याला 4 मुद्दे किंवा 4 टॉपिक्स या ठिकाणी पाहायचे आहेत। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत क्रमिका। त्याच्या नावात सिक्वेन्स लिहिलेला आहे की संख्या अशा काही क्रमाने लिहिलेल्या असतात की ज्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये संबंध असतो। पहिल्याचा दुसऱ्याशी असेल, दुसऱ्याचा तिसऱ्याशी असेल, अशा पद्धतीने संबंध असेल। जसं की या ठिकाणी आकृतिबंध वर्तुळांची संख्येचा दिला बघा 1 3 5 7, ज्यामध्ये 2-2 वर्तुळे आहेत ते वाढवत गेलेले आहेत। किंवा खालच्या बाजूला आपण पाहू शकतो की त्रिकोणांच्या संख्या वाढवत नेलेल्या आहेत। आता त्या कितीने वाढवत नेलेल्या आहेत त्या पद्धतीने तो आकृतिबंध तिथे तयार झालेला आहे। याच पद्धतीने काही उदाहरणं इकडे खाली पण दिलेली आहेत की एक उदाहरण आहे 4 8 12 16 आणि त्याच्यापुढे टिंबटिंब केला आहे, म्हणजे ही क्रमिका पुढे सुरू राहते। तर ह्या क्रमिकेमध्ये क्रमाने येणाऱ्या संख्या लिहिलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्यांना क्रमिका म्हणतो। म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये संबंध असेल आणि त्या संबंधामुळे त्या लिहिलेल्या असतील। जसं की या ठिकाणी 4 8 12 मध्ये आपल्याला तो 4चा पाढा दिसतो, म्हणजे 4च्या पटीमधल्या संख्या लिहिल्यात। 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 अशा पद्धतीने। दुसऱ्यामध्ये आपण पाहू शकतो की दुसऱ्यामध्ये हा दुप्पट दुप्पट करत गेले, म्हणजे 2 गुणिले करत गेलेले आहे की 2ला 2ने गुणलं 4 आले, 4ला 2ने गुणलं 8 आले, 8ला 2ने गुणलं 16, 16ला 2ने गुणलं 32 आले। अशा पद्धतीने या दुसऱ्या क्रमिकेमध्ये आलेला आहे संबंध। त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमिकेमध्ये संबंध काय आहे तर छेदामध्ये आपण पाहू शकतो की छेदामध्ये 5च्या पटीमध्ये संख्या लिहिलेल्या आहेत किंवा 5-5ने वाढवत नेऊन संख्या लिहिलेल्या आहेत। अशा पद्धतीने त्या क्रमिका बनवलेल्या असतात। आता या क्रमिकेमध्ये पदे असतात, पदे, आणि पदांना इंग्रजीमध्ये टर्म असं म्हणतात, हे लक्षात ठेवा। पदांना इंग्रजीमध्ये टर्म म्हणतात आणि टर्म म्हणतात त्यामुळे टी हे अक्षर आपण पदासाठी वापरणार आहोत, हे लक्षात ठेवा। पदांना टर्म म्हणतात आणि टर्मसाठी आपण टी हे अक्षर वापरणार आहोत। आणि ह्या टी ह्या अक्षराचा वापर करून, स्मॉल टी वापर करून आपण पदाचे क्रम लिहिणार आहोत। जसे पहिले पद T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3 आणि असेच n वे, म्हणजे अशी कोणती तरी संख्या असेल की ते पद, मग त्याला आपण म्हणणार Tn। या Tnचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे। या ठिकाणी खाली एक क्रमिका दिलेली आहे आणि त्या क्रमिकेमध्ये पदं आपल्याला पाहायची आहेत। पदांचे क्रमांक T1 T2 हे दाखवायचे आहे। तर या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा की T1 हा 9 आहे, T2 हा 15 आहे आणि T3 21 आहे, T4 27 आहे। अशा पद्धतीने ते आपल्याला सोप्या पद्धतीने सांगता येईल किंवा लिहिता येईल। हे लिहिता आलं, क्रमांक आणि पदे लिहिता आली की ते आपल्याला पुढे जे आपल्याला सूत्र पाहायचे आहेत त्यांच्यामध्ये याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल। इथे एक क्रमिकेमधला संबंध दाखवलेला आहे। पहिली क्रमिका पहा। पहिल्या क्रमिकेमध्ये पहिले पद 1, दुसरे पद 4, तिसरे पद 7, चौथे पद 10, म्हणजेच T1 T2 T3 T4 T5 अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला क्रमिकेमधला संबंध शोधून पुढचे जे आहेत ते चौकोन भरायचे आहेत। पहिला संबंध समजला तर आपण पुढचे चौकोन भरू शकतो। यामध्ये बघा 1 मध्ये +3 केल्यानंतर 4 आले, इथे पण 4 मध्ये +3 केल्यानंतर 7 आले, +3 केल्यानंतर 10 आले, +3 केल्यानंतर आता 13 येतील, +3 केल्यानंतर 13 मध्ये +3 केल्यानंतर 16 येतील। म्हणजे याच्यामध्ये संबंध जो आहे तो +3चा आहे, 3-3ने वाढवत जायचा। पुढच्या क्रमिकेमध्ये पाहिलं तर आपण 6-6ने वाढवत गेलेलो आहोत। त्या पद्धतीने मग तुम्ही 6-6ने वाढवून हे पुढचे चौकोन भरू शकता, चौकडी भरू शकता। यामध्ये 0-0 वाढ होत गेलेली आहे, त्यानंतर म्हणजे 0 म्हणजे वाढच होत झालेली नाही, दिसते सरळ सरळ, म्हणजे 0ने वाढ होत गेली आहे। आता चौथी क्रमिका हे वरच्या 3 क्रमिकांपेक्षा वेगळी क्रमिका आहे की चौथ्या क्रमिकेमध्ये चौपट करत गेलं आहे, प्रत्येकाला चौपट 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 करत गेलं आहे, म्हणजे गुणिले करत गेलेलं आहे। वरच्यामध्ये वाढ ही प्लस म्हणजे अधिकची होती, आता याच्यामध्ये पण वाढणारीच आहेत संख्या, परंतु पटीत वाढणार आहेत, म्हणून ×4 ×4 अशा पद्धतीने ते आलं। त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर त्याच्यामध्ये ऋण 0.5 ऋण 0.5 अशा पद्धतीने ते झालं आहे। म्हणून आपण पाहू शकतो की संख्या ह्या ज्या आहेत त्या कमी होत गेल्यात।
म्हणजे बेरीज केली तर वाढत जातील आणि वजाबाकी केली तर त्या संख्या कमी होत जातील असं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं.